6 धावा ही खासियत आहे जलसिंग पाटील यांची. आक्रमक फलंदाज आहे, 31 धावांवरती वैयक्तिक ते खेळतायत. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर 56 धावा धावपटकावरती जाऊन पोहोचल्यात. कृष्णा काशी डावकुऱ्या त्याचा गोलंदाज आहे. पुरेपूर समाचार घेतला या गोलंदाजाचा पहिल्या चेंडूवरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जलसिंग पाटील यांच्यासाठी सफल झालेत पुन्हा एकदा. आणि या वेळेला मात्र डॉट बॉल, पायावरती चेंडू आदळतोय, संपर्क झाला नाहीये. 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती कृष्णा काशीद, ऑन स्ट्राईक असेल जलसिंग पाटील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज कृष्णा काशीद गोलंदाजी मार्कवरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने. त्यावेळेला देखील मोठा फटका आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 62 या आकड्यावरती. या ठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध केलेली आहे. आपल्याला विनंती असेल कोणाला आता अर्धशतक पाहायला मिळेल का या मॅच मध्ये, याकडे देखील क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, दुसऱ्या चेंडू डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार खेचलाय या फलंदाजाने. फलंदाजाचं नाव आहे जलसिंग पाटील. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. त्यावेळेला देखील मोठा फटका सजवायचा होता, थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता ऑफस्टॉप वरून, मात्र डॉट बॉल येतोय. धावसंख्येचा जर विचार केला गेला 62 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा करायच्या त्या मॅच मध्ये 132 धावांचं टार्गेट ठेवले गेले. पुन्हा एकदा गोलंदाज कृष्णा काशीद गोलंदाजी मार्कवरती सज्ज सफल झालेत. अकुल टप्प्याचा चेंडू, सुरेख फटका, पुन्हा एकदा चेंडू करेल हवाई सफर. 6 धावांसाठी खणखणी षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 68 या आकड्यावरती. 68 लॉस ऑफ 0 विकेट. एकही विकेट अजून प्राप्त केलेली नाही गोलंदाजांनी. सलामीची जोडी मैदानामध्ये धुवाधार फलंदाजी करते जलसिंग पाटील. हे कोल्हापूरचं एक ब्रँड बनलंय, पन्हाळा तालुक्याचे ब्रँडेड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं जलसिंग पाटील. धावसंख्येमध्ये 68 धावा, वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 43 धावांची लयलूट केली आहे या फलंदाजाने. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जलसिंग साठी. त्यावेळेला देखील मोठा फटका सजवायचा होता, संपर्क होऊ शकला नाहीये. पहिला चेंडू षटकार आला होता, त्यानंतर डॉट बॉल. तिसरा चेंडू पुन्हा एकदा षटकार आला, त्यानंतर चौथा चेंडू डॉट आला होता. पुन्हा एकदा 5व्या चेंडूवरती षटकार आला आणि 6वा चेंडू देखील डॉट आलाय. धावसंख्या 68 धावा. 4थं षटक हाताळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत महेश पाटील. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज झालेत पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला देखील सुरेख फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव मिळेल. एका धावीने धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 70 या आकड्यावरती. पाटील यांची विकेट प्राप्त केली तर शिवकल्याण स्पोर्ट आडूर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजासाठी असेल. जलसिंग पाटील 1000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजासाठी लावलं गेलेलं आहे. पहिला चेंडू, यावेळेला पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केला जातोय. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय कणकणी षटकार. 6 धावा आल्यात आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या देखील जाऊन स्थिरावली ती म्हणजेच 84 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदलते. 17 चेंडूंचा खेळ असेल, शिल्लक 48 धावांची आवश्यकता. अजूनही ऑफर असेल या गोलंदाजासाठी तोसिफ मुल्ला. गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र मागे ठरलेत जलसिंग पाटील. वैयक्तिक 15 चेंडूंमध्ये त्यांनी 50 धावा कुठल्यात. अर्धशतक झालंय. एकदा टाळ्यांचा गजर झाला पाहिजे जलसिंग पाटील यांचे. मुल्ला आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळेला देखील मोठा फटका आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी षटकार आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 91. 91 धावा, 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 41 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. मात्र अजूनही ऑफर असेल, जर विकेट घेतली जलसिंग पाटील यांची तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला देखील सलग तिसरा चेंडू देखील फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू जाईल षटकारासाठी. 6 धावा.
97 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही धावा करायच्या 35 या मॅच मध्ये. 15 चेंडू 35 धावांची आवश्यकता वरती. 15 चेंडू 35 धावा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका झेल होऊ शकला असता का, मात्र डोक्याच्या वरून पुन्हा एकदा चेंडूला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा आलाय षटकार. मला वाटतं सलग 4था षटकार असेल हा. धावसंख्येत तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्येत मात्र भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजेच 103 धावा. जिंकण्यासाठी अजून धावा करायच्या 14 चेंडू 29 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 14 चेंडू 29 धावांची आवश्यकता. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. जयसिंग पाटील यांच्यासाठी पुढील चेंडू. मोठा फटका सजवायचा होता मात्र संपर्क तितकासा झाला नाहीये. सफल झाले होते. एकच धाव मिळते. कृष्णा काशीद आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन 11 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. सफल झाले. यावेळेला देखील मोठा फटका आलाय. गोलंदाज जलसिंग यांच्या बॅट मधून चेंडू जातोय हवाई सफर 6 धावांसाठी. षटकार. 19 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. 10 चेंडू 19 धावांची गरज. चांगल्या प्रकारची फलंदाजी करतायत सध्या जलसिंग पाटील. वैयक्तिक जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती. त्यावेळेला देखील मोठा फटका सजवायचा होता. एक धाव कंप्लीट क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होईल आणि नक्कीच 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. जलसिंग पाटील वैयक्तिक 78 धावांवर खेळत आहेत. 7 चेंडू 10 धावा. यावेळेला मात्र सुरेख फटका आहे. या चेंडूला देखील पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर आणि वैयक्तिक 84 धावांवरती खेळत आहेत जलसिंग पाटील. सुरेख फलंदाजी. नक्कीच अजून थोड्या धावा असत्या तर मला वाटतं या स्पर्धेमध्ये शतक देखील पाहायला मिळालं असतं जलसिंग पाटील यांच्या माध्यमातून. 5 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्क वरती. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन आणि या वेळेला मात्र सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होतोय. धोक्याची घंटा वाजताना दिसेल आणि नक्कीच फलंदाज यावेळेला गणेश बाद होताना दिसतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. दाखल झाले ते क्रिकेट स्पर्धेसाठी. 3 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. समीकरण बदलतंय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. जलसिंग पाटील ऑन स्ट्राईक असतील. यावेळेला मोठा फटका सजवायचा होता मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होतोय आणि नक्कीच दुसरी धाव घेत असताना फलंदाज झालाय बाद. सामना बरोबरी सुटलाय. 8व्या पर्वातील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा नाही, दुसऱ्या दिवसातील 4था सामना पाहायला मिळतोय. यानंतरचा होणारा सामना टॉस साठी आपण यायचा आहे. विनंती असेल रॉयल किंग स्पोर्ट कोतोली विरुद्ध धर्मराज स्पोर्ट कळे. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. त्यावेळेला सन्मान दिला या चेंडूला. नक्कीच 1 धाव पूर्ण होते. या सामन्यावरती विजय प्राप्त केला एटी स्पोर्ट पाटपणाळा या संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. वैयक्तिक जलसिंग पाटील 25 चेंडूंमध्ये 86 धावा कुठल्यात या फलंदाजाने आणि नक्कीच टाळ्यांचा गजर देखील होतो या खेळाडूसाठी. नाव आहे जलसिंग पाटील. पन्हाळा तालुक्याचं नाव ज्यांनी क्रिकेट विश्वामध्ये दणानून सोडले तेच फलंदाज. त्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल रॉयल किंग स्पोर्ट कोतोली विरुद्ध धर्मराज स्पोर्ट कळे.